टोलनाका नागेवाडी भागातील अवैध लोखंडी सळई विक्रेत्यावर चंदनझिरा पोलिसांची धाड. 4,49,900 रुपयांचा माल जप्त. जालना येथील नागेवाडी टोलनाका परिसरात अवैधपणे लोखंडी सळई विक्री करणाऱ्या एका विक्रेत्यावर चंदनझिरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी तब्बल 4,49,900 रुपये किमतीची लोखंडी सळई जप्त केली आहे. कारवाईची सविस्तर माहिती. जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री तेगबीरसिंह संधू यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार 18 मे 2026 रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना एका गुप्त बातमीदाराकडून अवैध सळई विक्रीबाबत माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षकांनी तात्काळ एक विशेष पथक तयार केले. या पथकाने छत्रपती संभाजीनगर जालना रोडवरील नागेवाडी टोलनाक्याजवळ दबा धरून छापा टाकला. या कारवाईत नवनाथ पांडुरंग गवळी रा. चंदनझिरा जालना या अवैध सळई विक्रेत्याला पकडण्यात आले आणि त्याच्या ताब्यातून विविध स्टील कंपन्यांची 4,49,900 रुपयांची लोखंडी सळई जप्त करण्यात आली. गुन्हा दाखल आणि तपास. या प्रकरणी पोलीस अंमलदार कृष्णा तंगे यांच्या फिर्यादीवरून आरोपी नवनाथ गवळीविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजी. नंबर 322/2026 कलम 124 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार साई पवार करत आहेत. कारवाई करणारे पोलीस पथक. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री तेगबीरसिंह संधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकातील अधिकारी व अंमलदार. नेतृत्व पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, चंदनझिरा पोस्टे. सहभागी अधिकारी कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक नीता दामधर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनसुख वेताळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, रवींद्र देशमुख आणि चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष नागरे. काल दिनांक 18/5/2026 रोजी मान्य पोलीस अधीक्षक श्री तेजबीरसिंग संधू सर यांनी अवैध धंदे तसेच विविध अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आम्ही पथक तयार करून कारवाई करण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार पथकाने आमच्या गोपनीय माहिती मिळाल्यावरून नागेवाडी टोलनाक्याजवळ एक आरोपी हे नवनाथ पांडुरंग गवळी यांनी अवैधरित्या सळई साठवून ती विक्रीसाठी ठेवली होती. ती आम्ही पंचांमध्ये जप्त केली. तर त्याची किंमत 4,50,000 जवळजवळ आहे. अशी सळई जप्त करून ते कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरू आहे.